हॅलो, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी रुपाली. आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत. तर आजचा दिवस खूप खास आहे आणि आजचा ब्लॉग पण सगळ्यांनी कंटिन्यू नक्की पहा. आजचा खास दिवस म्हणजे आज आहे परीचा वाढदिवस. तर परीचा वाढदिवस होता, त्यामुळे तिलाच सांगितली होती देवपूजा करण्यासाठी. तर तिने देवपूजा वगैरे करून घेतली आणि मी आज सकाळीच कामाला लागले, ते म्हणजे दळण. तर काय होतं की बाहेरून दळण आणण्यापेक्षा मला असं वाटतं घरी केलेलं, आणि ज्यांच्याकडे घरघंटी आहे, छोटीशी गिरण आहे, त्यांचं खरंच खूप चांगलं आहे. थोडंसं त्रास होतं आपल्याला, पण आहे ना दळण मात्र एकदम भारी निघतं. तर बघा, मी 5 किलो म्हणजे वरच्या ह्याच्यात आहे ना 5 किलो बरोबर बसतं आणि तेवढा पूर्ण डबा भरतो. तर मी आहे ना आज 15 दिवसाचं दळण करून ठेवणार होते. म्हणजे आसपास 15-20 दिवस जाता आरामशीर. एवढं मी 15 किलो दळण दळून ठेवते. म्हणजे 20 एक दिवस जातं. कधी पाहुणे-रावणे आले तर मग जरा लवकर जातं. तर मग कसं होतं, हे घरचं दळण आहे ना आणि पुरल्या पण येतं. आपण जसं गिरणीतून आणतो ते एवढं पुरत नाही बरं का. पण हे जरा व्यवस्थित असं पुरल्यासारखं म्हणजे वाटतं, तरी मनाला समाधान वाटते. आणि बघा, सगळं दळण वगैरे झालं की लगेच म्हणलं झाडून घ्यायचं. आणि दळण झालं ना की लगेच झाडलोट करावं लागते, का तर पूर्ण सगळीकडे उडलेलं असतं. त्यामुळं मी सगळीकडं, आणि आता ह्या वेळेस आहे ना फॅन लावून ठेवते ना. ज्या साईडला गिरण आहे त्या साईडला फॅन लावून ठेवला ना दरवाजासमोरच, तर काय होतं, हवेनी सगळी धूळ जी उडती तांदळाची दळणाची, तर ती बाहेर उडून जाते. त्यामुळं काय राहत नाही. आणि मग सगळं दळून वगैरे झालं की लगेच फरची पुसून घेतली आणि गिरण जागच्या जागेवर लावून टाकली. तर थोडासा त्रास घेतला ना, आणि हे काम कसं आहे, तिथे आपल्याला काय सारखं बसावं लागत नाही बरं का. एकदा तुम्ही दळण गिरणीत टाकलं की आपलं आपलं काम करत बसायची, आपली रोजची कामं जी आहेत ती. आणि स्वयंपाक वगैरे आवरस्तोपर्यंत दळण पण म्हणजे दळण होतं. आणि असं मध्ये आधी येऊन फक्त आपल्याला डबा टॅप टॅप करावा लागतो. म्हणजे डबा असं थोडासा हलवला की ते जे पिठाचं वरती आलेलं असतं ते बसतं खाली. आणि छान बरं का, घरचं दळण कधीही चांगलं. म्हणजे ज्यांच्याकडे जर नसेल घरघंटी किंवा छोटी मशीन, तर तुम्ही नक्की घ्या. माझा तर तुम्हाला सल्ला असेल. थोडासा त्रास होतो आपल्याला, म्हणजे धूळ वगैरे उडती, पण कसं होतं, 15 दिवसाचं एकदा दळण करून ठेवलं ना, 15-20 दिवसाचं, तर तुम्हाला आहे ना परत परत हे असं करावं लागत नाही बरं का सारखं. म्हणजे झाडलोट तर आपण रोज रोज करतोच आणि फरची पण रोज पुसतो, पण एवढंच की त्या दिवशी जरा जास्त क्लीन करावं लागतं. तर हे काम असतं असं. पण आपल्याला म्हणजे थोडासा त्रास होतो, पण सगळं ह्याच्यातून चांगलंच होतं. तर मी आता बघा फरची वगैरे पुसून घेतली आणि लगेचच किचनमध्ये आली की किचनमधलं आवरून घ्यायला सुरुवात केली. का तर इकडे दळण करत करत मी स्वयंपाक केला, परीच्या पप्पांना डबा दिला आणि सगळ्यांना नाश्ता वगैरे. आज शिरा केला होता बरं का. आज परीचा वाढदिवस होता, त्यामुळे जरा पहिल्यांदा आज मी शिरा केला. जास्त वगैरे शिरा वगैरे करत नाही. तर म्हणलं आज गोडतोंड करूनच सुरुवात करावी, म्हणून तिला शिरा केला. आणि शिरा जास्त कोण खात नाही, तरी पण म्हणलं आपला असावा. मग शिऱ्याची रेसिपी झाली बरं का. ती काय तुमच्यासोबत शेअर केली नाही. स्वयंपाकाची पण रेसिपी कुठलीच मी शेअर केली नाही, का तर पटपट मला डबा द्यायचा होता. त्यामुळे सांबर, भात आणि चपाती असं केलं होतं. तर म्हणलं चला आता स्वयंपाक तर होत आलं आहे, आता पटपट आवरायचे. तर आवरून घेतलं की कसं होतं, घरातली कामं आवरली नाही की जरा थोडंसं टेन्शन फ्री होतं. तर सगळं किचन वाटा आवरलं की लगेच म्हणलं आता किचन पण पुसून घ्यायचं. 2 रूम तर मी सगळ्या पुसून घेतल्या होत्या, झाल्या. आता फक्त किचन राहिलं, तर भांडी वगैरे घासून घेतली मी. आणि साईडला राहुलचं चाललं होतं कॉफी बनवायचं, तर त्याला म्हणलं पटकन कॉफी बनवून घे आणि तुझ्या तुझ्या जागेवरती जाऊन बस. तर बघा, असं असतं दिवसभर घरी असलं ना की अभ्यास करत करत कॉफी प्यायची, कुठं काय चालूच असते मुलांचं. तर त्याचं चाललं होतं कॉफी बनवायचं. तर कॉफी बनवली आणि त्यानंतर त्याने कॉफी होईस्तोपर्यंत मी लगेच फरशी पुसून घेतली. आणि बघा ना, असं म्हणजे कुठलंही काम सकाळ सकाळ आवरलं ना, आणि 15-20 दिवसाचं काम होतंय म्हणलं आपल्याला, म्हणजे सगळ्याच बायकांना खूप टेन्शन कमी होतं. म्हणजे घरात दळण-बिळण असावं असं वाटतं कायम. असं काय संपत आलं ना, की मला तर चैन पडत नाही. असं वाटतं ते संपायच्या आतच आपलं दळण वगैरे, तांदूळ वगैरे असं घरात असलं ना बरं वाटतं. जे लागणाऱ्या गोष्टी असतात ना, त्या असायलाच पाहिजे असं वाटतं. आणि ते संपू देऊ नये, म्हणजे माझं तर म्हणणं असंच आहे की ते संपून देऊ नये. तर चला, आता घरातलं तर कामं अशी चालूच राहणार आहेत माझी. आणि त्यानंतर मला जायचं होतं थोडंसं बाहेर, म्हणजे भाजी वगैरे आणायसाठी. तर भाजीला आणायचं होतं म्हणून जायचं होतं. आणि केक पण आणायचं होतं, का तर पहिले गिफ्ट वगैरे काय दिलं नव्हतं आम्ही. तर म्हटलं आता साधं सिंपल करायचं, एकदम महिना अखेर म्हणतात ना, तशी महिना अखेर होती. तर थोडीशी भाजी वगैरे आणली आणि आणायला चालली होती, आणि केक पण आणायचं होतं इथं. तर मग घेऊन आलो आम्ही. म्हणजे बाजारच होते बघा, मी खाली आले होते, शिवापूरला आले होते. तर तिकडे ना आठवडे बाजार असतो बरं का. तर ते खूप छान बाजार भरतो तिथं. तर शिवापूरचा हा बाजार आहे. कुणाला शिवापूर माहीत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि त्यानंतर संध्याकाळी लगेचच बड्डे सेलिब्रेशनला सुरुवात केली. तिला ओवाळून घेतलं आणि मस्त अशी तिथे सगळ्यांनी ओवाळून केक वगैरे चालणं, साधं सिंपल पद्धतीनेच बड्डे केला बरं का. कसं होतं, आता मुलं मोठी झाली की त्यांनाही एवढं जास्त बड्डेचं काय वाटत नाही. म्हणजे करायचा असतो, पण आता पहिलं कसं होतं, मी सगळ्यांना बोलवायचे, करायचे. पण आता आहे ना, घरातली कामं आणि ही कामं म्हणलेलं खूप दमायलाच होतं. म्हणजे माझं तरी असं कंडिशन आहे
की सगळं काम करायचं म्हणलं की आणि दमून जातं आणि तेव्हा परीला गाल लावतं तर नको म्हणते पिंपल्स येतात म्हणून लावून नाही दिली तिने. लहानपणी लावायसाठी उलट लाव म्हणायची. पण आता जसं मोठे होतात तर पोरं तसं सगळं वेगळंच होऊन जातं बरं का. तर चला आता म्हणलं तिला केक वगैरे सगळ्यांनीच आवडला आणि छोटंसं असं सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा कमेंटमध्ये सांगायचे बरं का. तर आता परीच्या पप्पांनी केक चालवला त्यानंतर राहुलनी पण चालला आणि जरा थोडी दोघांची मजा मस्ती चालू होती आणि मध्ये मध्ये फोटोशूट पण चालू होतं. तर परीचे पप्पा पण फोटो काढत होते त्यांचे आणि मी माझं चाललं तर व्हिडिओ काढायचं. तर राहुल म्हणला शेवट हे तुझं नावाचं आहे ना हे तुझ्या कपाळाला लावायचं. तर अशी थोडीशी मजा मस्ती चालली होती. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चला भेटूया अशाच ब्लॉगमध्ये. बाय.